हॅलो, मी इकडे आलोय अलिबागला. लक्ष्मी फार्म छान आहे. हा जो मालक आहे त्याने छान असं दाखवा जरा इकडे. कलात्मकता आहे संपूर्ण आणि सगळं हे केलेलं आहे. दाखवा जरा. दाखवतो मोटरसायकल घड्याळ चाकात लावलेलं घड्याळ. मित्रांनो, इकडे जरा एक नवीन प्रयोग करतोय. तर आमच्या मित्रांपैकी 2 मित्र हल्ली जी पंढरपूरची वारी आमचं 3.5 वर्षापासून सुरू झाली ती. त्या वारीमध्ये आमचे आणि वसंत हडकर आणि ते वारकरी आहेत. मी पुष्कळा म्हटलं जाऊ काय आहे तिकडे एवढी शक्ती किंवा काय ती श्रद्धा आहे जी लोकांना चालवते. पण मला जमलं नाही. या दोघांनी ती परिपूर्ण तर मला एक आयडिया आली तर खरा वारकरी कोण, जो खरोखर तिकडे जाऊन 2 दिवस चालतो किंवा पोथी वाचतो. काका पोथी वाचतात म्हणजे डोंगरे साहेब. मग तो खरा वारकरी कोण? त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय बघा, खरा वारकरी कोण. आणि त्यासाठी मी आमचे जे मित्र आहेत ते प्रत्येकाने आपले विचार 2 मिनिटात सांगायचे आहेत. आणि हे 2 जज असतील, सिद्धार्थ आणि हडकर, जे ऑलरेडी त्यांनी वारी अनुभवली आहे, अनुभूती घेतली आहे. काय तिकडे आहे जे लोकांना इतकं चालवतं, का ती 350 वर्ष एवढी परंपरा चालू आहे. तर ते जज असतील. प्रत्येकाने 2 मिनिटात आपले विचार मांडायचे आहेत. तर चालू करा. बघता की नाही तुम्ही 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी खरी समाजाची क्रांती केली. 2 मिनिटात सामाजिक 2 मिनिटाला हे घडायला लावा. सामाजिक बंधनं जी हिंदू धर्म जो जोखडात जो अडकला होता तो काढण्यासाठी त्याने भागवत धर्माची स्थापना केली. त्याच्या वारीचा जो प्रघात जो तो नंतर सुरू केला. तर वारी हा बेसिकली सर्व धर्म सर्व जातींच्या लोकांनी एकत्र येऊन एका कॉमन देवाची आराधना करावी हा त्यातला उद्देश आहे. सामाजिक एकभाव एकत्रीकरण हा त्यातला त्या पाठीमागचा उद्देश ज्ञानेश्वरांनी एस्टॅब्लिश केला. आणि त्याचा बेसिक उद्देश अजूनही तो तसाच चालू ठेवण्यात आला आहे. आता आपण प्रत्यक्षात किती तर अंमलात आणतो तो प्रश्न वेगळा आहे, परंतु त्याचा बेसिक उद्देश तसा. वारी आता प्रत्यक्षात वारी त्यासाठी खरंच गेलं पाहिजे का? नाही. तर प्रत्यक्ष हे वरकरणी काय म्हणतात त्याला लाक्षणिक एकत्रीकरणासाठी केलेली ही उपाययोजना आहे. बेसिकली त्याच्यावरची लेवल जी आहे ती मानसिक एकत्रीकरण. सगळा समाज आहे एकत्रित झाला पाहिजे, मनस्वी एकत्र झाला पाहिजे. एकमेकाबद्दल खरोखर मनापासून मनोभावे एकमेकाबद्दल आदर, प्रेमभाव आणि बंधुभाव हा वाटला पाहिजे. हा खरा सामाजिक अभिसरणाचा उद्देश आहे. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नुसत्या वारीला अर्थ नाही. वारी फक्त एरझरेच होईल, बाकी त्यातून आउटपुट किंवा त्याचा परिणाम तसा जो अपेक्षित आहे तो मिळणार नाही. आणि याचंच लक्षण आपण आतापर्यंत बघतो. 700 वर्ष होऊनही एवढा सामाजिक बदल अजूनही होत नाही आहे. अजूनही आपल्याकडे मतभेद तसे आणि जातीभेद, पंथभेद, आता पक्षभेद हे वेगळा नवीन भेद आता निर्माण होत आहेत. आता ओबीसी, मराठा, अमुक तमुक हे नवीन भेदाभेद हा निर्माण व्हायला लागला. याचं कारण काय की याचं कारण म्हणजे माणसाला एकमेकाबद्दल खरा प्रेमभाव नाहीये. आणि ते उपटून फेकून देणं हे खरी गरज आहे. त्यासाठी वारीची लोक वारीला गेले ते आपले प्रतिनिधी म्हणून त्यांनी काय निरीक्षणं नोंदवली हा एक अभ्यासाचा भाग आहे. अभ्यासाचा भाग आहे ते आता ते आपल्या निरीक्षणामध्ये सांगतो. धन्यवाद. वारी डोंगरे साहेबांनी जसं सांगितलं की वारी चालू केली त्यावेळेचे त्याचे उद्देश आणि सध्याचं वातावरण याच्यामध्ये वारीचे पूर्वीचे उद्देश आणि गणेशोत्सव घ्या, वारी घ्या, या सगळ्याचे पूर्वीचे उद्देश आणि आत्ताचं वर्तन याचा काही ताळमेळ नाही. त्यामुळे नुसता मी वारीला चालत गेलो म्हणजे वारकरी होत नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जर ते आचरणात आणत असाल तरच तो खरा वारकरी असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. धन्यवाद. म्हटलेलं आहे की भेदाभेद
अमंगळ जीवा. तर जसं डोंगरे म्हणाले की त्यावेळची परिस्थिती होती ती टाळण्यासाठी ज्ञानेश्वरांनी सर्वांनी एकत्र येऊन हा वैष्णव धर्माचा प्रचार व्हावा या उद्देशाने वारी चालू केली. वारी हा शब्द खरा वार या शब्दावरून झालाय, जो प्रत्येक वेळेला कार्तिकी आणि आषाढी अशा दोन्ही वेळेला जाऊन पंढरपूरला विठोबाचं दर्शन घेतो. त्या जगन्य त्याचं दर्शन घेऊन त्याला आपल्यामध्ये बदल व्हावा असं वाटतं. आपण हे भेदाभेद सगळे सोडून द्यावेत असे वाटतात ज्याला, तो खरा वारकरी. हे वारी हे पहिल्यापासून माझ्या मनापुढे फार मोठं गूढ आहे की 500-700 वर्ष हे लोक चालत चालत जात आहेत, पण त्याचं काही कुठे काही नीट लिहिणं रेकॉर्ड करणं असं वगैरे काय होत नाही. तिकडे जायचं, तिकडे काही वेळा पूर्वीपर्यंत फार अनावस्था होती असं ऐकलेलं आहे. आता हे राजकारण्यांनी बऱ्यापैकी केले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्याबद्दल ताज्या गोष्टी तर सांगतीलच की त्या ठीक होत्या की नाही, पण तिकडे जाऊन एकदा केलं की वर्षभर इतर काही संकल्प सोडायचे, हे काय करायचं ह्याच्याबद्दल कुठेही नीट लिहिलेलं नाहीये. ते नीट लिहून लोकांना कळवलं किंवा त्याप्रमाणे फॉलो केलं तर बरं होईल असं मला वाटतं. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र हा नेहमी पुरोगामी राहिला आणि ह्याचं मोठं श्रेय महाराष्ट्राच्या संत परंपरेला जातं. इव्हन मी तर म्हणेन की महाराष्ट्राने जे शिवाजी महाराज संत किंवा संत परंपरामधले जे इतर जे कोणी आहेत तर आपण बघितले तर प्रत्येक जातीतले व्यक्ती एक जरी आपण संत ह्याच्यामध्ये आहेत. अगदी चोखा मेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव हे बघितले तर प्रत्येक वेगवेगळ्या जातीतले आहेत. संत सावतामाळी, गोरा कुंभार अशी एकही जात नाही की ज्याच्यामधला संत निर्माण नाही झाला. आणि ह्याच्यामुळे काय झालं की एक सामाजिक अभिसरण झालं आणि हिंदू धर्म एक राहायला मदत झाली. आणि ज्या वेळेला हिंदू धर्मावरती काही आक्रमणं झाली, मग ती सामाजिक असो किंवा फिजिकली वेगळ्या धर्माच्या लोकांकडून असो, त्यावेळेला महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले. याचं मूळ कारण ही वारीचं संत परंपरा आहे. याच्यामुळे सगळी लोक एकत्र यायला मदत झाली. आणि आता काहींनी सांगितलं की याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन नाही वगैरे. जो धर्म चेंज होत असतो स्वतःमध्ये ज्या परिस्थितीनुसार, तर तोच कायम राहू शकतो. आणि हिंदू धर्मामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये असं एक जखडलेला हे नाही आहे. त्याच्यामध्ये नेहमी चेंज होतात. हिंदू आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींना ऍक्सेप्ट करतो. फक्त एकच प्रॉब्लेम आपला होतं की आपण सगळे कुठल्याही बेसिसवरती एक धार्मिक गोष्टीवरती आपण कधी एकत्र येत नव्हतो. तर ती गोष्ट ह्या वारीने एकत्र होते, एक साध्य होते. तर त्याला आपण व्यवस्थित म्हणजे योग्य रीतीने अजून पुढे नेली आणि त्याच्यामधल्या चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या आणि चांगल्या गोष्टी आपण पुढे नेल्या, तर हे आपल्या हिंदू धर्मावरती मोठा एक हा वारी हे एक मोठा रस्ता आहे. येस, व्हेरी